अमावस्येचा आणि शेवटच्या काळात जगत आहोत. कोणत्या परिस्थितीत आम्ही आहोत, माझ्या वचनाद्वारे देवाचा आत्मा मला यामुळे आता कशाची गरज. हालेलुया. 11 ते 12. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत, त्यात मी देशावर दुष्काळ आणीन, तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्न किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वराची वचने ऐकण्यासंबंधाचं होईल. हालेलुया. ते या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत भटकतील, उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पडत झडत जातील. ते परमेश्वराचे वचन प्राप्त करून घेण्यासाठी इकडून तिकडे धावतील. तरी त्यास ते प्राप्त व्हावायचे नाही. हालेलुया. तरी त्यास ते प्राप्त व्हावायचे. हालेलुया. हालेलुया. कोरोनाच्या काळामध्ये किती भयंकर परिस्थिती होती. कशाच्या मागे होते प्रत्येक जण? देवाच्या मागे होते, वचनाच्या मागे होते. काय होते? दुष्काळाची परिस्थिती परमेश्वराने मुद्दाम आणली. हालेलुया. कोरोना काळामध्ये जो वचन वाचत होता, प्रार्थना करत होता, तो निगेटिव्ह येत होता. हालेलुया. हालेलुया. मी ते एक साक्ष अशी ऐकली. एक ब्रदर घाटीमध्ये कितीतरी पेशंट त्याच्या वॉर्डमध्ये होते. त्या प्रत्येक पेशंटला तो बायबल वाटत होता आणि त्यांना वचन सांगत होता. अक्षरशः ते पूर्ण वॉर्ड निगेटिव्ह आहे. हालेलुया. म्हणजे प्रियांनो, आज हा काळ असा आहे की आम्हाला कशाची गरज आहे? राजस्थानमध्ये खड्डे पडले, भूमी जमीन खाली उद्ध्वस्त होत चालली. कारण पृथ्वी ही कशी होणार आहे? पूर्ण नाश पावणार. हालेलुया. एका ठिकाणी सुरू झालंय, आपल्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही. पण आम्हाला का सुरक्षित ठेवलंय? आजची संधी आम्हाला का दिली की आम्हाला देवाच्या वचनाचा काय करायचा? स्वीकार करायचा. अन्नाचा नव्हे, पाण्याचा नव्हे. कशाचा दुष्काळ होईल? कशाचा दुष्काळ होईल? बाजूच्या घरात भूकंप आला, आग्रा पडला, सगळे उद्ध्वस्त झालं. माझं घर काय सुरक्षित आहे? माझं घर ख्रिस्ताच्या कृपेमध्ये त्याच्या वचनात झाकलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. बाजूच्या घरामध्ये अचानक अग्नी उतरली, सगळे जळून गेले, पण माझं घर का सुरक्षित आहे? माझ्या घराला, कुटुंबाला देवाच्या वचनाची गरज आहे. हालेलुया. हालेलुया. अन्नाचा नव्हे, पाण्याचा नव्हे, तर कशाचा दुष्काळ येणार आहे? कशाचा दुष्काळ येणार आहे? परमेश्वराच्या वचनाचा दुष्काळ. कारण की हे वचन असं आहे की तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचवणार आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही भाकर एक टाइम खाऊ नका, 4 दिवस खाऊ नका. हालेलुया. 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 तरी जगा, पण हे वचन वाचू नका. असा आजार आला तर तुम्ही कधीच वाचू शकत नाही. कारण की देवाचं वचन आहे, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, या दिवसामध्ये अनेक तरुण लेकरं मरत. देव संधी देत नाही काही नाही. आमच्या इकडे तर एक दिवस 2 दिवसाने एक मौत खूप ऐकायला येते. हा मेला, ते मेला, तरुण मेला, आमका मेला, कोणी सुसाईड करत आहे, कोणी आजाराने मरत आहे, कोणी काय काय. हे शेवटच्या काळाची संधी. का? देव संधी देतो, पण त्या संधीचा सदुपयोग आम्हाला करायचा आहे. आमचे कितीतरी वर्ष वाया जाते. सुरुवात झाली, कशाची सुरुवात झाली? राजस्थानमध्ये खड्डा पडला, जमीन आपोआप चालली. कोणी केली? कळते कोणी केली? सदम गोमोराचा नाश अग्नीने केला. त्यांना पण संधी दिली असं. घाणेरड्या पापात असंच त्याला वचन सांगायला गेला असतील, पण त्यांनी लक्ष दिलं का? प्रभूचा स्वीकार केला का? हालेलुया. कोण वाचलं? फक्त लोटाचं कुटुंब
बायको गेली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लोटाचं कुटुंबच वाचलं. हालेलुया. का वाचलं? ते प्रभूच्या विश्वासात जीवन, वचनात जीवन जगत होते. हालेलुया. कशाने नाश केला? अग्नीने नाश. जितकं आमचं चांगलं करणं देवाला संतोष आहे, तेवढं आमचं वाईट करण्यात तर संतोष आहे. का तो संधी देतो, संधी देतो. संधीचा काय कर? सदुपयोग कर. संधी कधीची भेटते? आम्हाला वचन वाचतो इतका कंटाळ येतो, पण याच्यात जर राहाल ना, कळत तुम्हाला माझं जीवन किती बदललं. हालेलुया, हालेलुया. जेवण जसं आपण 3 टाइम घेतो तसं वचन 3 टाइम वाचा. देहाला शक्ती देण्यासाठी अन्नाची गरज आहे. आत्मिक जीवनामध्ये उन्नती करण्यासाठी देवाच्या वचनाची गरज आहे. हालेलुया. जेवण आम्हाला आजारातून बाहेर नाही काढणार, संकटातून बाहेर नाही काढणार, पण हे जेवण आहे ना, आमचे प्रत्येक संकट, व्याधी, पीडा, जगाचा नाश हो झाला पण आम्ही प्रभूत आहे. परमेश्वर जगापासून आम्हाला वेगळं कर, का तुझा नाश होईल. हालेलुया, हालेलुया. हे वचन खूप अद्भुत आहे, दुधारी तलवार आहे. जो हे वचन ऐकून अनुसरण करण, तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सुखी समाधानी राहील. हालेलुया. कारण की अन्नाचा नव्हे, पाण्याचा नव्हे, तर कशाचा दुष्काळ पडेल. आज आम्हाला काय वाटत नाही, संकट आल्यावर हे बायबल पण भेटतात. एखाद्या घरात भूकंप आला, भूकंपामध्ये सगळं उद्ध्वस्त झालं, बायबल भेटेल का तुम्हाला? जर अंतकरणात कोरलेलं आहे ना, वचन वाचून 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 आपोआप पाठ होतो. पुढचा शब्द काय आहे लगेच पाठून जात, समजून जात. म्हणून याचं मनन करत राहा. हे प्रत्येक क्षणाला तुम्हाला कुंपण म्हणून जीवनात. हालेलुया. माणसाच्या कुंपणाची गरज नाही, माणसाच्या मदतीची गरज नाही, कोणीतरी मला सहाय्य करावी गरज नाही, माझा पैसा मला आधार देईल गरज नाही. मला कोणाची गरज पाहिजे? हे शेवटचे दिवस आहे. कोरोना येऊन गेलाय, संपला नाही. इथून पुढे तर भयंकर परिस्थिती येणार आहे. हालेलुया. महामारी येतील, संकट येतील, दुष्काळ पडेल, पण कोण वाचवणार तुम्हाला? कोण वाचवणार? आम्हाला प्रार्थना करायच्या वेळेस नेमकं कंटाळ येतो, जेव्हा संकट आल्यानंतर मग संधी मिळणार नाही. हालेलुया. मिळते का संधी? इकडून तिकडून पडत झडत जातील, पण ते कशासाठी जातील? वचन प्राप्त करून घेण्यासाठी जातील, पण वचन मिळणार नाही. हालेलुया. म्हणून आजपासूनच, आजच संधी. प्रभू मला माहित नाही उद्या माझं काय होईल, पण आज संधी कशाची आहे? तुझ्या वचनात वाढण्याची. आज संधी आहे की प्रभू उद्याचा दिवस मी आनंदी. आजच संधी की मला वचनात काय करायचंय? वाढायचे. आजच मला काय करायचंय? वचनाचं मनन करायचंय. कारण की हा दुष्काळ जर माझ्या जीवनात आहे, प्रभू येशू मी काय धोक्याच्या लक्षणात जीवन जगते. अनेकाच्या जीवनामध्ये दुष्काळ आहे. कितीतरी जण दिवसभर, कितीतरी वर्ष बायबलच वाचत नाही. हालेलुया. आजार, व्याधी, पीडा, संकट, दुःख, परेशानी काय आमच्या जीवनामध्ये? कशाचा दुष्काळ आहे? कशाचा दुष्काळ आहे? कशाचा दुष्काळ आहे? रेग्युलर आम्ही वचन वाचत गेलो ना, आमच्या हाडामध्ये प्रभू सामर्थ्य, हाडांना मजबूती, परमेश्वराचं वचन. नीतिसूत्र 3 वाचा. नीतिसूत्र 3. देहाला आरोग्य, हाडांना काय देईल? सत्व देईल. काय? देण्याचं वचन. हालेलुया. नीतिसूत्र 3 वाच पहिल्यापासून. माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको. तुझ्या चिंतात माझ्या आज्ञा वागव, कारण त्याच्यापासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होतील. दया व सत्य ही तुला न सोडत. त्याची माळ तू आपल्या गळ्यात वागीव, त्यास आपल्या हृदयपटलावर लिहून ठेव, म्हणजे तुला देव व मनुष्य याच्याकडून अनुग्रह व सुकृती ही प्राप्त होतील. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात
त्याचा आदर कर, म्हणजे तू तुझा मार्गदर्शक होईल. तू आपल्या दृष्टीने स्वतः शान समजू नको. परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्व असे होईल. हालेलुया. काय म्हणते? हे तुझ्या देहाला आरोग्य आणि तुझ्या हाडांना सत्व असं होईल. काय? देवाचं वचन. हालेलुया. हालेलुया. ही साधी गोष्ट नाही बायबल वाचणं. ही साधी गोष्ट नाहीये बायबल वाचणं. हे तुझ्या देहाला आरोग्य, तुझ्या हाडांना सत्व देणार आहे. हालेलुया. डॉक्टरने सांगितलंय बीपीची गोळी 3 टाइम खायची. मावशी जर बीपीची गोळी खाल्ली नाही तर तुम्हाला अटॅक येईल. हालेलुया. बाबा मग बीपीची गोळी खाल्ली, रक्त पातळाची गोळी खाल्ली नाही तर तुम्हाला काय होईल? अटॅक येईल, तर ब्रेन ट्यूमर होईल. आम्ही काय करतो? त्या भीतीने ती गोळी मला मारायचं नाही. आज हा डॉक्टर सांगतोय ही गोळी तू 3 टाइम खा, जिवंत राहशील. कोणती गोळी? देवाचं वचन. हालेलुया. हे तुझ्या देहाला आरोग्य आणि तुझ्या हाडांना सत्व होईल. हालेलुया. माणसाने बनवलेल्या गोळीवर जेवढा विश्वास करतो तर परमेश्वराने दिलेल्या वचनावर किती विश्वास पाहिजे. गोळी किती कुठपर्यंत बरं करल? आज खाल्ली, आजचा दिवस बरा होईल, उद्या परत खावाच लागल. हालेलुया. आयुष्यभर खावाच लागल. पण ही गोळी अशी आहे, प्रत्येक क्षणाला तुला नवीन नवीन नवीन, प्रत्येक क्षणाला तुझ्या हाडामध्ये सत्व द्यायचंय, तुझ्या देहाला आरोग्य देईल, मजबूती देईल. कारण की हे वचन कसं आहे? जिवंत आहे. कसं आहे? काय म्हणत ते वचन? माझ्या मुला माझे धर्मशास्त्र विसरू, सगळं विसर पण काय नको विसरू. याच्यापासून किती फायदे? देहाला आरोग्य, हाडांना सत्व आणि सार्वकालिक जीवनामध्ये जाण्याचा मार्ग. आज समजा आमच्या शेलगावमध्ये भूकंप आला, आम्ही गेल्यानंतर उदाहरण सांगत्या, उदाहरणार्थ आम्ही गेलो, माहित नाही उद्याचं काय. गेल्यानंतर आम्ही कुठे जाणार? जे बायबल वाचतात, प्रार्थना करतात, कुठे जाते? देवाच्या बाहेर राहते. त्याच्या भोवती काय राहील? शिकतात. कुठं जायचं व्यक्ती? हा, विश्वासाने जाईल की प्रभू त्या व्यक्तीला मरणाची भीती राहणार नाही. का? मला माहिती मी मेल्यानंतर कोणाजवळ जाईल? कशाची डेअरिंग आहे त्याला? कशावर अभिमान बाळगतो तो व्यक्ती? वचनावर. की हे वचन माझ्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी सांभाळणार आणि जीवन मेल्यानंतर पण हे संरक्षण देणार आहे. हालेलुया. 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 वचन काय म्हणतंय? परमेश्वर म्हणतो माझ्या मुला माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागवत, कारण त्यापासून दीर्घ आयुष्य. काय म्हणत आहे? गोळी खाल्ल्याने दीर्घ आयुष्य मिळत नाही. डॉक्टर सांगते आमच्या गोळ्या खाल्ल्याने तुम्हाला अटॅक येणार नाही. होतं का असं? किती गोळ्या खा, अटॅक येणार. तिसऱ्या अटॅक मध्ये माणूस जातो का नाही? जातो का नाही? असा उपचार कर, तुम्ही मरणार नाही. हो, मरण तर येतच. औषधाची गॅरंटी देऊ शकत नाही. कशाची गॅरंटी आहे? याची खरी गॅरंटी आहे तुझ्या देहाला आरोग्य, हाडांना सत्व होईल, तुला दीर्घ आयुष्य देईल. कोण? त्याचे धर्मशास्त्र तुझ्या चित्तात ठेव, कारण त्यापासून दीर्घ आयुष्य, वैरुद्धी, कल्याण तुला प्राप्त होईल. हालेलुया. कोणत्या कल्याणाची गोष्ट करत आहे वचन? हालेलुया. दीर्घ आयुष्य कोणतं म्हणत आहे? जगात पण सुख देईल आणि प्रभूकडे गेल्यानंतर तिथं पण सुखाचं काय करत? सार्वकालिक जीवनाचा आनंद तुला देईल. हालेलुया. याची गॅरंटी आहे. मी इथं पण सुखी राहील, तिथं पण सुखी राहील, पण मला याच्या आज्ञा माझ्या चित्तात, माझ्या अंतःकरणामध्ये काय करायच्या? हालेलुया. आज काही वाटत नाही. जेव्हा संकट आल्यावर ना मग कळतं, बाई मी वचन वाचलं असतं तर. आता कोण मला ह्या त्रासातून काढल? माझ्या देहात, माझ्या शारीरिक वेदनातून कोण मला बाहेर काढल? कोणीतरी येऊन माझ्यासाठी प्रार्थना करा. माझा शरीरातला त्रास मला सहन होतो.
मग प्रभू काय म्हणाल, जेव्हा तुला संधी होती तू व्यर्थ टाइमपास केला का नाही? औषधाने पण तुला काही दिली नाही, साथ दिली नाही, तुझ्या देहाला आरोग्य नाही दिलं. जर त्या संधीमध्ये तू ते वचन कंटिन्यू वाचून मनन केलं असतं ना, त्या क्षणात मी काय केलं असतं, तुझ्याजवळ आरोग्य, तुझ्या देहाला आरोग्य, तुझ्या हाडांना सत्व दिलं असतं. हालेलुया. प्रभू एकदा संधी देतो, दोनदा संधी देतो, तिसऱ्यांदा काय करतो, छडी मारतो. हालेलुया. काय करतो का तो म्हणतो लेकरू चुकला तर काय कर, छडी मार. तसं त्याचं लेकरू चुकलं तर तो छडी बरोबर मारतो. कशासाठी मारतो? आमचा नाश हो म्हणून छडी नाही मारत, आमचं जीवन नाशातून बाहेर यावं आणि आम्ही खरं देवाकडे वळावं, देवाचा मनापासून स्वीकार करावा, म्हणूनच ती आम्हाला छडी मारते. हालेलुया. हालेलुया. दया व सत्य तुला न सोडत त्याची माळ तो आपल्या गळ्यात वागेव, त्याच हृदय पटावरली. जो वचनानुसार चालतो तो पवित्र जीवन जगतो. हालेलुया. त्याच्यामध्ये दया, त्याच्यामध्ये सत्यता याची माळ गळ्यात असते. किती संकट आलं तो व्यक्ती दया करायचं विसरत नाही, सत्य बोलायचं सोडत नाही. का? त्यांनी त्याची माळ गळ्यात घातली, काय? वचनाची. हालेलुया. हालेलुया. आपल्या हृदयपटावर काय केलं? देवाचं वचन कोरून ठेवलंय. हालेलुया. हालेलुया. म्हणजे तुला देव मनुष्य याचकडून अनुग्रह व सुकृती प्राप्त होईल. हालेलुया. जगामध्ये जगत असताना देवाची कृपा आणि मनुष्याची पण कृपा आम्हाला काय करे, सुकीर्ती अनुग्रह आम्हाला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. तो आपल्या अगदी मनापासून परमेश्वर काय कर, भाव ठेव. कसा भाव ठेव? कोणावर भाव ठेव? इर्मया 17 मध्ये म्हटलं, मनुष्यावर भाव ठेवू नको, मनुष्याला आपला भाव मानू नको, तर काय होशील, शापित होशील. हालेलुया. ज्याचा भाव विश्वास परमेश्वर आहे, ज्याचा विश्वास प्रभूवर आहे, देवाला आपला भाऊ मानतो, तो कोणी धन्य आहे. संकट येतील, परिस्थिती येईल, तो व्यक्ती हताशाने निराश होणार नाही. काय म्हणाल ते, माझे प्रभू आहे माझे, त्याचं वचन माझ्या अंतःकरणात, त्या वचनाची धार माझ्या जीवनाला त्याने. हालेलुया. मी भिणार नाही. भित्रेपणाचा आत्मा दिलाय का आम्हाला? तो प्रत्येक व्यक्ती काय म्हणाल, मला धैर्याचा आत्मा दिलाय, मला भ्यायची गरज नाही, मला मरणाला भ्यायची गरज नाही, मला संकटाला भ्यायची गरज नाही, मला आजाराला भ्यायची गरज नाही. कारण का? वचन काय म्हणते, माझ्या देहाला आरोग्य देणार. वचन काय म्हणते, माझ्या हाडाला सत्व देणार. वचन काय म्हणतं, मला दीर्घ आयुष्य देणार. हालेलुया. वचन कुठं बोलत नाही, सत्य आहे आणि जिवंत आहे. आमेन. हालेलुया. 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 तो आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर. हालेलुया. सॉरी, तो आपल्या अगदी मनापासून परमेश्वरा भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. बरोबर आहे ना? कधी केली नाही केली, बुद्धी काय म्हणते, कशाला करते प्रार्थना, जाऊ दे, नको करू, जाऊ दे, थोडीशी झोप दे. हे काय बोलती? बुद्धी काय बोलती? देहिक बुद्धी काय म्हणते, कशाला करते प्रार्थना, जाऊ दे, लय कंटाळ येते, प्रार्थनेला बसली की बाई झोपच येते, बायबल वाचायला बसले की झोपत येते. का? तो सैतान तुला देवाच्या अनुग्रहामध्ये, देवाच्या कृपेमध्ये, सुकीर्तीमध्ये वाढत देत नाही. का? याचे प्लॅन आहे तुझा नाश व्हावा. कोणाचे प्लॅन आहे? सैतानाचे. काय प्लॅन आहे? तुझा नाश व्हावा, तुझं बरं होऊ नये. कोणाची इच्छा आहे? सैतानाची. प्रभूची इच्छा काय? उठ, वचन वाच, प्रार्थना कर, तुला अनुग्रह सुकीर्ती प्राप्त हो. तुझ्या देहाला आरोग्य, हाडांना सत्व कोण दे? तुला दीर्घ आयुष्य दे. पण आम्ही ते ऐकत नाही. आम्ही कोणतं ऐकतो? सैतानाचं. नको करू काय, कारण की रोमकरासमध्ये पाऊल म्हणतो, मी चांगलं करण्याची इच्छा करतो पण माझ्याच्याने होतच नाही. आम्ही विचार करतो, नाही मी आता नित्य नियम प्रार्थनेत राहील, दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर नाही आता मी 1 घंट्याने बसते. मग त्या 1 घंट्यात तुला असं गुरफटून ठेवतो सैतान, काम 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 काम, विसरूनच जाते की मला प्रार्थनेला बसायचं, विसरूनच जाते की मी बायबल वाचनायला बसणार होते. हालेलुया. न बोलता सकाळच्या समय झोपेतून उठल्यावर काय करा,
काय करा? हा. वचन वाचा. काही असो, उठल्याबरोबर किती कंटाळा येत नाही तरी मला कंटाळा करायचा तेव्हा असं काहीतरी कर की मी उठलेच पाहिजे, मी वचन वाचलंच पाहिजे, मी सकाळचा समय तुला दिलाच पाहिजे. कारण की मला माहिती आहे आज मी सुखी, पण उद्याचा दिवस मला माहित नाही. पण आज मी संधीचा सदुपयोग केला तर उद्याचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा. उद्याची चिंता करायची गरज नाही. का तो म्हणतो उद्याची चिंता करू नको, उद्याचं दुःख उद्याला पुरव. हालेलुया. तुझा विश्वास आहे, परमेश्वर तुझ्या सोबत आहे, त्याचं वचन तुझ्या सोबत आहे, उद्याची चिंता करायची गरज नाही. हालेलुया, हालेलुया. स्वतःच्या बुद्धीवर नाही तर कोणावर अवलंबून राहायचंय? हालेलुया, परमेश्वरावर. तू आपल्या सर्व मार्गाचा आदर कर, म्हणजे तुझा मार्गदर्शक होईल. कोणाचा आदर कर? परमेश्वरचा. तो काय होईल तुझा? सकाळी उठल्याबरोबर 4ला उठा, 5ला उठा, पहिले संध्याकाळीच प्रार्थना करा मला सकाळी 4ला उठो बरोबर उठून बसवतो. आमेन. आम्ही जे बोलतो का ते शब्द देव ऐकतो. काय म्हणा प्रभू, मला 4ला उठव, लागू दे मला सवय. कसं उठव? मला उठव, मी प्रार्थना करायची, मला उठव. बरोबर 4-5 वाजता माझ्या पायाला क्रॅम्प्स जर उठले नाही ना, क्रॅम्प्स येतात, बरोबर क्रॅम्प्स येतात माझ्या पायाला. कळायचं की आज मला प्रार्थना बरोबर नित्य नियम बरोबर नवीन मला असंच व्हायचं, आळस यायचा. 4ला मी प्रार्थना करायची, मला उठव उठव, नवीन आळस यायचा. नंतर देव क्रॅम्प्स द्यायचा पायाला. त्रास झाल्यानंतर बरोबर त्रास वेदनामध्ये कुठं झोप येते नाही येत. प्रभू ते पाय चोळत प्रार्थना आपोआप त्रास निघून जायचा. तुम्ही मला सवय ना काहीतरी माझ्या शिवायला असं कर, मी उठून बसलेच पाहिजे, मी 1 तास सकाळचा 4चा तुला दिलाच पाहिजे. कारण की तुझ्याकडून मला अनुग्रह सुख येते पाहिजे. माझ्या जीवनात मला तुझा आदर करायचा. हालेलुया. म्हणजे माझा मार्गदर्शक कोण होईल? तू होशील. थोडे कष्ट घ्या, त्या कष्टामध्ये आनंद आहे, त्या कष्टामध्ये मार्गदर्शक करणाऱ्या परमेश्वराची कृपा आहे. हालेलुया, हालेलुया. पुढे काय म्हणत आहे? तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको, परमेश्वराचे भय धर्म दुष्कर्मापासून. हालेलुया. सकाळची सवय लागली, दिवसभरात चिडचिड नाही, राग नाही, भांडण नाही, दुष्कर्मापासून देवाचा आत्मा मला बरोबर दूर ठेवणार. का? मी सकाळचा समय कोणाच्या हातात दिला? आजचा दिवस कोणाकडे सोपवला? मग तो मला पवित्रतेत चालवणार. दिवसभरची चिडचिडपणा, राग निघून जाणार, मन एकदम शांत. कोणी बोलायला लागलं पण बोलू वाटणार नाही. का? दुष्कर्मापासून आम्हाला पवित्र परमेश्वर दूर ठेवत. हालेलुया. महानुभव घ्या सिस्टर, चिडचिडपणा कमी झाला. कसा कमी झाला? प्रभूचा पहिले स्वीकार केला, त्याचा आदर केला, त्याने तुला दुष्कर्मापासून काय केले? दूर केले. हालेलुया. म्हणजे वचन किती कार्य करतं. हालेलुया. पवित्र जीवन जगायला शिकवतं, आरोग्य देतं, हाडांना सत्व, दीर्घ आयुष्य, सगळं काही परमेश्वराचं वचन आम्हाला दिलं. मग हे वचन आमच्या जीवनात भरभराट पाहिजे की दुष्काळ पाहिजे? हालेलुया. प्रामाणिकपणे कितीतरी दिवसापासून वचन वाच. सोनी बरोबर आहे ना? हाड मजबूत कसे राहते? राणी किती दिवस झाले वचन वाच? याच्याशिवाय काय खरं नाही. आमच्या बुद्धीने आम्ही नाही चालू शकत, कोणाची गरज आहे. आम्ही रस्त्याने चालत आहे, कोणाची गरज आहे? एखाद्या गाडीवाल्याने उडवलं काय झालं? पण हे जर आमच्या जीवनात आहे ना, वाचून बाहेर पडतो ना, गाडीवाल्याचं ब्रेक काय करत बघू लगेच दाबून. का? तू देवाच्या अनुग्रह सुकीर्ती बरोबर आहे. सोनी चुकीचं बोलत सिस्टर. दवाखान्याची गरज नाही. कशाची गरज आहे? कशाची गरज आहे? जोरात बोल. मला वचनाची गरज आहे. माझ्या देहाला आरोग्य कोण देईल? किती टाइम गोळी खाशील? किती टाइम खाशील? डॉक्टरने किती टाइमच्या गोळ्या दिल्या?
हालेलुया. किती टाइम आमच्या आज देवाला म्हणायचं त्या गोळ्यावर मी आरोग्य नाही पाहत, मी ह्या गोळीवर माझं आरोग्य पाहते, याच्यातूनच मला आरोग्य मिळणार. बरोबर आहे ना? ही गोळी किती टाइम खाय? एक टाइम नाही, डॉक्टरची गोळी 2 टाइम, ही गोळी 1 टाइम नाही, 3 टाइम खाईल मी. डॉक्टर दुसऱ्या वेळेस गेल्यानंतर डॉक्टर काय म्हणे, गोळ्या खाल्ल्या का? मनात म्हणायचं हा मी वचनाची गोळी खाल्ली डॉक्टर आणि मला आरोग्य मिळालंय, मला विश्वास आहे. रिपोर्ट पुसणारा कोण आहे? हा, आम्हाला डॉक्टरवर अवलंबून नाही ठेवलं. आमचा डॉक्टर कोण आहे? कोण आहे? कंटाळा येणारा दुष्ट आत्म्याला म्हणायचं की निघ माझ्या शरीरातून. माझं शरीर पवित्र देवाचं मंदिर आहे, माझ्यामध्ये असणारा देवाचा आत्मा आहे. माझ्या हाडाहाडा मांसामध्ये त्याचं रक्त, त्याचं वचन भिनण्यासाठी त्याने वचन पाठवले. हालेलुया. आणि मी वचन नित्य नियम वाचणार. हालेलुया. आजपासून मी गोळी खाणार नाही. गोळी खाऊन पण मला त्रास आहे, मी आता गोळी नाही खाणार. मी नित्य नियम वचन वाचणार, मला आरोग्य मिळालं असा विश्वास करते. त्रास होणार नाही का? गोळीने तात्पुरता फरक आहे, याने कायमस्वरूपी फरक आहे. कसं आहे? गोळी तात्पुरता आरोग्य देणार आहे, पण ही गोळी ना मुळासकट आजार बाहेर काढणार, मुळासकट आरोग्य देणार. 1 दिवसाचं आरोग्य नाही. तुला गोळीची गरज नाही, तुला पैसा खर्च करायची गरज नाही, तुझं मन प्रभूकडे लागण्याची गरज आहे. हालेलुया. हालेलुया. कारण की हे सामर्थ्य आमच्या मुखात दिले. आमच्या मुखाने वचन कबूल करायचे, बोलायचे, वाचायचे आणि हे आमच्या शरीरामध्ये आरोग्य देणार आहे. हालेलुया. हालेलुया. तुझ्या देहाला आरोग्य, तुझ्या हाडांना सत्व असे होईल. तू आपल्या द्रव्याने आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळावारी परमेश्वराचं काय कर? सन्मान कर. म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. दवाखान्यात पैसा जाऊ देणार नाही, पैशामध्ये काय करत? बरकत देईल. कधी देईल? तू तुझ्या मार्गात कोणाचा आदर कर, कोणाचा आदर कर. आजपासून गोळ्या नालीत फेकून दे. आजपासून ही गोळी वाचूला कधी त्रास होणार नाही, हे मी गॅरंटी देऊन सांगते. याच्यामध्ये तेवढी ताकद आहे. मी विश्वासासोबत सांगते की तुला त्रास महसूस पण नाही, आठवण पण येणार नाही. मला ब्रेनचा त्रास होता, 6 महिने गोळी खाल्ली. मी म्हणायची मला ह्या गोळीवर अवलंबून नाही राहायचंय, सेवा करता करता नेलंच चालत. त्रास असताना सुद्धा मी सेवेला बाहेर जायचे. पण मी म्हणलं, मला डॉक्टरने सांगितलं की तुम्ही बोलायचंच नाही. मी कोरोनाच्या काळात 3-3 तास वचन शिकवायचे, पण मी एकही दिवस कधीच कॉन्फरन्स बंद केला नाही. आज तोच आशीर्वाद प्रभू. त्रासाकडे नाही पाहिलं, कोणाकडे पाहिलं? अरे आरोग्य शरीर त्याने निर्माण केले, मग माझ्या शरीरातला एक पार्ट त्याला माहिती नाही. माझ्या शरीरातला एक पार्ट, माझ्या हृदयाचा एक ठोका त्याला माहिती आहे. मग त्याला माहित नाही का माझ्या ब्रेनचा त्रास आहे, पण तो माझी परीक्षा पाहते की देहासाठी जगते का माझ्यासाठी जगते. हालेलुया. हे देह माती आहे, मातीला मिळणार, पण हे ना अनंत काळाचं सुख देणार आहे. देहाला तर आरोग्य मिळणार, तर याची कृपा कायम स्वरूपी आमच्याकडे राहणार. हालेलुया. हालेलुया. माझ्या गोळ्या कधी बंद झाल्या मला आज पण कळलं नाही. इतका भयंकर त्रास होत होता मला, मी अशी नॉर्मल पण बसू शकत नव्हती. चक्कर यायची, डोकं दुखायचं, इतक्या भयंकर वेदना, रडायची मी. गोळी खाल्ल्याशिवाय समजा आता उद्या गोळी नाही, आजच माझी सासू आणि नवरा गोळ्या शोधत फिरायचे. आणि जालन्यात न्यूरोलॉजिस्ट कोणीच नव्हते त्यावेळेस, कोणीच नव्हते. ती गोळी मुश्किलने दीपक हॉस्पिटलला मिळायची, कुठंच मिळत नव्हती. न्यूरो हॉस्पिटलमध्ये त्या गोळ्या कुठंच मिळत नव्हत्या. पण त्या परिस्थितीत पण देवाने मला सांभाळलं. आज मला गोळीवर अवलंबून नाही ठेवलं. डॉक्टरने सांगितलं तुम्हाला ते गोळी कंटिन्यू खावाच लागेल, तरच तुम्ही गेले तर काही पण होईल. मला माहिती आहे माझं जीवन कोणाचं आहे, मरण जीवन कोणाच्या हातात आहे, मग कोणाला द्यायचे. हालेलुया. 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 येशू मसीह की आमेन. प्रभू येशू